जनता दरबारात आपण आलो त्याच्याविषयी चर्चा झाली तर बरं झालं असतं. परंतु काही हरकत नाही. राज्यात ज्या पद्धतीनं आमदार गोळ्या मारतात, पोलीस स्टेशन मध्ये मारतात, काही आमदार गणपतीच्या मिरवणुकीत गोळ्या मारतात. अनेक आमदारांच्या अनेक कथा आहेत. पण आता दात पण त्यांचेच, ओठ पण त्यांचेच, ज्याला गोळी मारलं तोही त्यांचा, ज्यांनी गोळी मारली तोही त्यांचाच. गुंड मोठ्या उजळ माथ्यानं वर्षा बंगल्यावर जात आहेत. गुंडांचं समर्थन एक कोण शरद मोहोळ, त्याचा खून झाला तर त्याचं उदात्तीकरण काही लोकांनी केलं की तो हिंदू होता, मग मारणार आहे हिंदूचे, अजून कोर्ट प्रूव्ह करेल. परंतु मला कोणत्याही गुंडागर्दीचं उदात्तीकरण कोणीच केलं नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कोणता का गुंडा असेल, छोटा असेल नाही तर मोठा असेल, आणि अशा गुंडांना संरक्षण सुद्धा कोणीच देऊ नये. परंतु आताच्या घडीला अशा पद्धतीनं गुंडांना संरक्षण या महाराष्ट्रात दिलं जात आहे. या गुंडांना वेगवेगळ्या पद्धतीनं हिस्ट्री सीटर जी घटना घडलेली ठाण्यातली, वाटतं अनेक हिस्ट्री सीटर सध्याच्या घडीला भूक, म्हणजे जसं आता तुमच्या इथलं जसं कोल्हापूरचं 56 एकर 57 एकर जमीन आहे, तशा अनेक गुंड याच कामाला सत्ताधारी पक्षातल्या अनेक लोकांनी लावलेले आहेत. मागच्या काळात आपल्याला आश्चर्य वाटेल, पुण्याच्या ज्या 2 निवडणुका होत्या, पोटनिवडणुकीच्या, पिंपरी चिंचवड आणि कसबा, अनेक गुंडांना पॅरोलवर सोडलेलं होतं. मी तर त्याची चौकशी करायची मागणी आपल्या माध्यमातून करा की ज्या वेळेस पोटनिवडणूक होती त्यावेळेस पॅरोलवर पुण्यातले कोणते कोणते गुंड आले होते, त्यांना काय काय सूचना केल्या होत्या, यथावकाश हे सगळं समोर येईल. म्हणून आताच्या घडीला या महाराष्ट्रात, हा महाराष्ट्र खरं तर आपण शाहू महाराजांच्या भूमीत आहोत. फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. आज गुंडांचा महाराष्ट्र झालेला आहे. मला असं वाटतं खेदानी मला वाटतं.